हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा। आज मी मस्तपैकी चकली बनवली आहे। ती तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेली आहे। पण आता मी ही कशी बनवली आहे ती चला तर मग आता आपण व्हिडिओमध्ये बघूया। इथे मी चकली बनवण्यासाठी 1 कप तांदळाचे पीठ घेतले, पाऊण कप ज्वारीचे पीठ घेतले, अर्धा कप गव्हाचे पीठ आणि अर्धा कप हरभऱ्याच्या डाळीचे पीठ घेतले आणि 1 चमचा उडदाचे पीठ घेतलेले आहे आणि मोहनासाठी 1 चमचा तूप घेतले। मसाल्यामध्ये लाल तिखट, मीठ, हळद, धनिया पावडर, ओवा, 2 चमचे तीळ आणि थोडंसं चिमूटभर हिंग घेतलं आहे। आता मी सर्व पीठ एकत्र करून घेते। सुरुवातीला मी तांदळाचे पीठ घेतले, आता ज्वारीचे पीठ ओतून घेतले, गव्हाचे पीठ घेतले आणि हरभऱ्याच्या डाळीचे पीठ घेतले। हरभऱ्याच्या डाळीचे पीठ पण अर्धा कपच घेतलेले आहे। आता मी इथे माझ्याकडे उडद आणि मुगाचं पीठ होतं ते घेतलेले आहे। तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, नको असेल तर राहू द्या, त्याचा काही प्रॉब्लेम होणार नाही। आता हे सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे सर्व पीठ व्यवस्थित मिक्स केल्यामुळे आपल्याला उकड बनवताना सर्व पीठ मिक्स झालेले मिळेल। पीठ मिक्स झाले आहे, आता आपण उकड करून घेऊया। मी सुरुवातीला 1 कपच पाणी ओतले आहे, त्यामध्ये आता मी 1 चमचा तूप ओतून घेते। जास्त तूप नका घालू, नाहीतर मग आपली चकली विरघळण्याची शक्यता असते। आता हे सर्व मसाला मी टाकून घेते पाण्यामध्ये, म्हणजे व्यवस्थित विरघळला जाईल। तुमच्या चवीनुसार मीठ आणि तिखट टाकून घ्या। सर्व मसाले पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया। मसाले सर्व एकत्रित मिक्स झाले आहेत। आता यामध्ये मी परत अर्धा कप पाणी ओतून घेतले। ज्वारीचे पीठ जुने असेल तर जरा पाणी जास्त शोषून घेतं, किंवा तांदळाचे पीठ जरी जुने असले, जुना तांदूळ असला तरी पण ते पाणी खूप शोषून घेतं। त्यामुळे काय करायचं, आता हे 1.5 कप जरी पाणी असलं त्यामध्ये आपण आता उकड जरी टाकून घेतली आणि उकड थोडीशी कोरडी वाटत असली, थांबा, आता आपण उकड टाकून घेऊया, पीठ टाकून घेऊया उकडमध्ये। आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी इथे सर्व पीठ टाकून घेतलेले आहे। आता मी हे सांगत होते की जर समजा तुमची उकड थोडीशी कोरडी वाटली, उकड घेतल्याच्या नंतर त्यामधले पीठ काढून त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं, म्हणजेच कढईमध्ये अर्धा ग्लास तरी पाणी ओतून ठेवायचं। ते पाणी मस्त गरम राहतं, मग तेच पाणी घेऊन आपल्याला पीठ मळायला जमतं। सर्व पीठ आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता 10 मिनिटं झाकण झाकून देऊ। 10 मिनिटं झाले, तुम्ही बघू शकता यामध्ये वाफ पण येते आणि झाकण झाकताना गॅस बंद करून घ्यायचा। आता यामध्ये मी उकड काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली उकड बसली आहे, एकदम मस्त तयार झाली आहे। आता आपण याला गरम गरम असतानाच मळून घेऊया, पण हात लावायचा नाही उकडीला, कारण खूप गरम असते। याला ग्लास घेऊन आता यामध्ये मी बघा अर्धा ग्लास पाणी ओतून घेते। पाणी गरम राहतं ते साईडला ठेवून द्यायचं। असं ग्लासाच्या साह्यानं सर्व ते गाठी वगैरे झालेल्या सगळ्या मॅश करून घ्यायच्या व्यवस्थित। थोडंसं पीठ मळायला मेहनत लागेल, पण चकल्या खूप टेस्टी आणि भारी होणार आहेत। आता व्यवस्थित उकड आता मळून घेऊया। पीठ थोडंसं थंड होत आलेलं आहे, त्यामुळे मी आता हाताने उकड मळून घेणार आहे।
पण मला वाटत आहे थोडंसं पाणी ओतणार आहे याच्यामध्ये मी, गरम पाणी. थंड पाणी अजिबात ओतायचं नाही. आता पळीनं मी थोडं थोडं पाणी ओतून घेतलेलं आहे आणि उकडचे अंदाज घेते मळतच. बघा, आपल्याला चकल्याला ना जास्त असं घट्ट पण नको आहे पीठ. जास्त घट्ट जर झालं तर मग शेवग्यातून बाहेरच येत नाही, आणि जास्त सैल पण झालं तर मस्त चकल्या पडत नाहीत. त्यामुळे मीडियम असं पीठ करून घ्यायचं. त्यामुळे एकदमच पाणी ओतून घ्यायचं नाही, थोडंसं पाणी ओतायचं आणि पीठ मळून घ्यायचं. मला इथे थोडं थोडं करून सर्व अर्धा ग्लास पाणी लागलं. बहुतेक माझं तांदळाचं पीठ जुन्या तांदळाचं असेल. आता आपल्याला दुकानातून तांदूळ आणतो त्यामुळे आपल्याला काही माहिती नसतं. असं मस्त रगडून चांगलं पीठ मळून घ्यायचं. त्यामध्ये अजिबात गाठी ठेवायच्या नाहीत. तुम्ही बघू शकता मी कसं पीठ मळून घेतलेलं आहे. तरी पण कुठं कुठं बारीक गाठी अशा दिसतात, त्या पण मी अशा फोडून घेते आणि व्यवस्थित पीठ मळून घेते, म्हणजे आपली चकली करताना ना तुटणार नाही. मस्त आता उकड मळून झाली आहे. आता याच्या आपण चकल्या करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता पीठ कसं आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. अशा प्रकारे पीठ केलं ना मस्त चकल्या पडतात. आता मी हा शेवगा घेतलाय, त्याला मस्त धुवून स्वच्छ घेतलाय. आता त्याला तूप लावून घेते आतमधून, म्हणजे आपलं पीठ त्याला चिटकणार नाही. आमच्याकडे याला शेवगा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा. आता आपण चकल्या करायला जे पीठ घेणार आहोत ते परत वापस घ्यायचं पीठ आणि चांगलं असं दाबून रगडून त्याला मळून घ्यायचं, थोडंसं हाताला तूप लावून. म्हणजे यामध्ये जर चुकून एखादी छोटीशी बी गाठ राहिली असेल ना, ती सगळी विरघळून जाते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चांगलं पीठ मळून घ्यायचं. आता याला आपण शेवग्यामध्ये घालून घेऊया. शेवग्यामध्ये पण घातल्याच्या नंतर चांगला शेवगा दाबून घ्यायचा. जेवढं पीठ लागेल तेवढं परत भरून घ्यायचं. फुल शेवगा भरून घ्यायचा आणि मग टोपण लावायचं, म्हणजे आपल्याला सारखं शेवगा उघडायची गरज पडत नाही. अशा प्रकारे मस्त असं दाबून शेवगा भरायचं पीठ. आता मी याला पॅक करून घेते आणि मस्त अशा चकल्या करून घेते. आता बघा इथं मी न्यूजपेपरवर चकल्या करून दाखवल्यात. शेवग्याच्या साह्याने बघा चकली आपली अशी करायची. थोडेसे हार्ड जाते अशी चकली करताना. आता तुम्हाला मी आणखीन एक पद्धत दाखवणार आहे शेवग्याचे म्हणजे चकल्या करायची. आता ही तर शेवग्याची मस्त आहे चकली. आता बघा मी कसं पण पीठ असं हे करून घेणार आहे, दाबून घेणार आहे आणि नंतर त्याला आकार देणार आहे व्यवस्थित. आता हा पण आहे व्यवस्थित. आता बघा मी असं पीठ साईडला करणार आहे, असं लांब 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 टाकायचं आणि अशी मस्त गोल चकली करून घ्यायची, एकदम जोडून जोडून. बघा तुम्हाला जसा पाहिजे तसा आकार आपण देऊ शकतो. शेवग्यानं काय होतं, आपला हात अवघडतो आणि त्याच्यामुळं कसे पण पटपट शेवग्याचे आकार बनून जातात. आता मस्त अशी गोल चकली तयार झाली आहे. सर्व बघा चकल्या ही सर्व लांब असं शेवग्याने ओतून घ्यायचे पीठ आणि नंतर परत असे गोल केल्यात चकल्या. किती सुंदर चकल्या झाल्यात. आता आपण चकल्या तळून घेणार आहोत. तेल मी गरम करून घेतलेलं आहे. अशा 4-4 चकल्या सोडून द्यायच्या. एकदमच जास्त चकल्या सोडल्या की व्यवस्थित तळल्या जात नाही आणि त्यांचा आकार बिघडतो, कारण त्या ओल्या असतात. तेलात टाकल्याच्या नंतर थोड्याशा ओल्या होतात. म्हणून 4-4 चकल्या तळल्या ना मस्त त्यांचे आकार बदलत नाहीत आणि तळल्या जातात व्यवस्थित चकल्या. चकल्या तळताना तेल एकदम सुरुवातीला कडक करून घ्यायचं,
नंतर स्लो गॅस करायचा आणि चकली तळून घ्यायची। चकल्याला अशा बुडबुड्या येत असल्या तर म्हणायचं चकली आणखीन कच्चीच आहे। आता मी चकल्या पलटी करून घेतल्यात, मस्त बारीक गॅसवर तळत आहेत चकल्या। जोपर्यंत थोडेसे चकल्याचे बुडबुड्या कमी होत नाहीत तोपर्यंत समजायचं की चकली आपली तळलीच नाही। तुम्ही बघू शकता आपल्या चकल्याच्या जे बुडबुड्या येत होत्या त्या खूप कमी झाल्यात। आता मी चकल्या काढून घेणार आहे। असा झारा घ्यायचा म्हणजे त्यामधलं सर्व व्यवस्थित तेल निथळलं जातं। आपल्या मस्तपैकी चकल्या तयार झालेल्या आहेत, एकदम कुरकुरीत अशा चकल्या तयार झाल्यात आणि हेल्दी पण आहेत। सर्व डाळी त्यामध्ये घातलेल्या आहेत, त्याच्यामुळे मुलांना आपण देऊ शकतो आणि घरच्या तेलाचा असल्यामुळं तरी पण काहीच टेन्शन नाही। आपल्या गौराईंसाठी आणि बाप्पांसाठी असा जर छान हेल्दी फराळ तयार केला तर मस्त गौराई आणि बाप्पा प्रसन्नच होणार आहेत आणि मोठा आशीर्वादच देऊन जाणार आहेत। चला तर मग पटकन आता कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू।